धिक्काराचो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? मुर्दाबाद जितेंद्र मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो फाडला गेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेला, याचा संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व नवी मुंबईकर याचा जाहीर निषेध करतो। त्यांनी ही केलेली कृती ही संपूर्ण महाराष्ट्राला ही अक्षम्य अशी त्यांची कृती आहे आणि त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या ह्या कृतीचा जाहीर निषेध करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशवासियांसाठी दैवत आहेत। बाबासाहेबांनी शोषित वंचितांच्या समान अधिकारासाठी सत्याग्रह केला। त्याच चौदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विकृत मानसिक प्रवृत्तीचे प्रदर्शन केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणे हा केवळ बाबासाहेबांचा अपमान नसून त्यांना मानणाऱ्या करोडो देशवासियांचा अपमान आहे। ज्या संविधानाच्या पायावर भारतीय लोकशाही आहे त्या संविधानाचा देखील हा अपमान आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या संतापजनक कृतीबद्दल आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। अरे धिक्काराचो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान भारत देश कधीही सहन करणार नाही। जितेंद्र आव्हाड एखादी न घडलेली गोष्ट, असत्य गोष्ट त्याच्या राजकीय सोयीकरता ती निर्माण करणं आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणं ही जितेंद्र आव्हाडांची जुनी सवय आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला एक पोस्टर तो फाडला गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संपूर्ण देशाला समतेचा आणि बंधुतेचा पूर्ण विचार दिला। अशा महामानवाचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। पुढे त्यांनी असेही सांगितले की जे जितेंद्र आव्हाड यांच्या मनात होते तेच त्यांच्या कृतीमधून देखील निदर्शनास आले व त्यांच्या या कृतीचा नवी मुंबई भाजप जिल्हा जाहीर निषेध करत आहे। आपल्या मनातलं जे आहे ते कृतीमध्ये आज जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं। आपण जर बारकाईनं बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्यांना सूचना करत असताना त्यात ती सूचना देखील न ऐकता तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला। या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे। या संपूर्ण त्यांच्या कृतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो फाडला गेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेला, याचा संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व नवी मुंबईकर याचा जाहीर निषेध करतो। संदीप नाईक यांनी असेही सांगितले की जितेंद्र आव्हाड हे नेहमीच प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंट करत असतात, परंतु महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाला कधीही विसरणार नाही। ही त्यांची भूमिका, यांची सवय की नेहमीच न घडलेली गोष्ट, असत्य गोष्ट
आपल्या राजकीय सोयीनं लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न हा जितेंद्र आव्हाड नेहमी करत असतात. ही त्यांची सवयच आहे. अशा प्रकारचे स्टंट ते नेहमी करतात. परंतु आपल्या राजकीय हेतू साध्य करण्याकरता केलेले स्टंट, त्यामध्ये जे मंत्री राहिलेले आहेत, जे आमदार आहेत, त्यांनी कोणत्या गोष्टीचं कृत्य करावं याचा भान प्रत्येकाला असतो. परंतु आपल्या मनामध्ये जे असतं ते आपल्या कृतीमध्ये कधी ना कधीतरी व्यक्त होतच. आणि अशाच प्रकारची भूमिका ही त्यांची आपल्याला बघण्यात आली. त्यांनी ही केलेली कृती ही संपूर्ण महाराष्ट्राला ही अक्षम्य अशी त्यांची कृती आहे. आणि त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या ह्या कृतीचा जाहीर निषेध करते. भाजप नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले की या ठिकाणी भाजपचे सर्व पदाधिकारी जितेंद्र आव्हाड यांच्या वैचारिक दुर्गंधीचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आहेत. जितेंद्र आव्हाड हे वैचारिक शुद्ध हरपलेले व्यक्ती असल्याची टीका देखील दशरथ भगत यांनी केली. या ठिकाणी आम्ही जितेंद्र आव्हाड यांचं आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो. त्यांचा जो काही वैचारिक दुर्गंधी आहे त्या वैचारिक दुर्गंधीचा आम्ही निषेध केला. जितेंद्र आव्हाड त्यांनी जो काही महाडमध्ये जो काही बाबासाहेबांचे त्या ठिकाणी अपमान केला, त्या ठिकाणी त्याची वैचारिक लढाई कधीच नव्हती. त्याची लढाई ही नेहमी लाभाची लढाई राहिलेली आहे. आणि ह्या लाभाच्या लढाईमुळे त्यांनी त्या ठिकाणी वैचारिक शुद्धता तो त्या ठिकाणी हरपून गेलेला आहे. आणि अनेक वेळा जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी अनेक अशा निषेधार्थ अशा अनेक घटना केलेल्या आहेत. तर त्याचे जे विचार आहेत हे विचार हे सकारात्मक नसून हे नकारात्मक विचार आणि लाभाचे विचार आहेत. म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं त्या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.